अमोलजी, तुमचा एक असा जो एक रील आहे, व्हिडिओ आहे, आज दिवसभरामध्ये तो फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, की कार्यकर्त्याची ताकद काय असते हे मी भाजपच्या नेत्यांना दाखवून देतो, असं तुम्ही का बोललात? कारण मला असं वाटतं की आजचा दिवस, आजच्या 1-2-3 दिवसामध्ये अनेक कार्यकर्त्यांवरती अन्याय झाला आहे. त्यातले मी आपण आसपास समजू शकतो की अनेक कार्यकर्ते हे काहींची क्षमता नसते, काहींची हिंमत होत नाही, काहींचे काही वेगवेगळे कारणं असतात, त्याचा गैरफायदा काही नेते घेतात. बर पण अशा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी आज ते स्टेटमेंट केलं की तुम्ही कार्यकर्त्याला कुठल्याही नेत्याने एवढं कमी पण समजू नये की तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही त्याच्या बाबतीत त्याचं करू शकता नुकसान. ओके. मी या महाराष्ट्रातील या भारतीय जनता पक्षाचे जे जे कार्यकर्ते आहेत, ज्यांच्यावर माझ्यासारखा असा अन्याय झालेला आहे, मी त्यांच्या वतीने भूमिका मांडली. कदाचित त्यांना नसन मांडता आली, पण आज ते माझी भूमिका म्हणून मनातल्या मनात तरी ते खुश असतील. ओके. पण हा आत्मविश्वास तुम्हाला कशाच्या बळावरती आहे? हा आत्मविश्वास या भागामध्ये मी केलेल्या कामांमुळं, मी माझ्या सोबत असणाऱ्या जनतेमुळं, या भागातील लोकांचं माझ्यावरती असणारं प्रेम, कारण या भागामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवलाय मी. अनेकांचं म्हणणं तेच मी तुम्हाला मी त्या प्रश्नाकडे येणार होतो, की अनेकांचं म्हणणं आहे की अमोल बालवडकरांची ताकद नाही, ही भाजपची ताकद आहे. इथं भाजपला मानणारा वर्ग आहे, त्यामुळे अमोल बालवडकरांचं इथं राजकीय अस्तित्व आहे. हे खरं आहे का? आता मी एवढा पण स्वतःला मोठा समजत नाहीये, पण माझं काहीतरी अस्तित्व आहे या भागामध्ये, जे की मी या पक्षासाठी 10 वर्ष योगदान दिलंय. या पक्षाचा इथं पहिला कुठलाही नगरसेवक नव्हता भारतीय जनता पक्षाचा. त्या 2017च्या काळामध्ये मी संघर्ष केला, लढलो, राष्ट्रवादी सोबतच लढलो. आज ज्या मी पक्षात आलोय, बरं. त्या पक्षाचं प्राबल्य होतं, आणि त्यांच्या समोर कारण त्यांच्या पुढे कोण उभे राहायची पण ताकद करत नव्हतं. आणि त्या त्यांच्या नेत्यांसमोर मी आव्हान उभं केलं. भारतीय जनता पक्षाने मला तेव्हा उमेदवारी दिली आणि या 4 पैकी 3 उमेदवार मी निवडून मला या शहरामध्ये क्रमांक 2चं मतदान पडलं उपनगरांमध्ये. पहिल्या निवडणुकीत एवढं मोठं मतदान मी घेतलं, याचा अर्थ काहीतरी. आणि मी केवळ तिथंच नाही थांबलो, तर मी माझ्या निवडणुकीतच केवळ काम नाही, मी बापट साहेबांच्या लोकसभेला 19ला काम केलं, विधानसभेला चंद्रकांत दादांचं काम केलं. चंद्रकांत दादांची सगळ्यात कोथरूडमधली मोठी सभा मी 5-6 हजार लोकांची मतदारांसगत त्या ठिकाणी लावली होती. मला काही कोणी सांगितलं नव्हतं, मी स्वयंपूर्तीने केलं होतं की मला करायचंय, या पक्षासाठी मला काहीतरी करायचं, जे काय करायचं मोठं करायचंय. अच्छा. सदस्य नोंदणी सांगितली, मी 500 पण करू शकत होतो, मी 50,000 केले. 50,000 तेव्हा 2014 मध्ये. अनेकांचा विश्वास नाही बसणार. विश्वास ऑन रेकॉर्ड आहे. दानवे साहेबांच्या पोस्टला आहे, मेहताताई कुलकर्णीच्या फेसबुक पोस्टला आहे, चेक करा. 2014 साली. अच्छा. तेव्हा मला सत्कार केला. एवढी मोठी जे आमदारांना टार्गेट दिलं ते मी केलं. मी माझ्या अख्ख्या पुणे शहरामध्ये फिरून नोंदणी केली. काहीतरी करायचं, जे करायचं ते मनापासून करायचं, एकदम चांगलं करायचं. हे माझा स्वभाव आहे पहिल्यापासून.